आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी. तर सगळ्यात पहिला 2 कांदे मी चॉप केले. त्यानंतर त्यांना छान तेलामध्ये असलं त्यामध्ये धने टाकले, थोडं जिरं टाकलं आणि 2 विलायची. आपल्या अकॉर्डिंग भाजीनुसार तुम्हाला जेवढं हवे तुम्ही तेवढं टाकू शकता. मला आता तात्पुरतं जेवढं पाहिजे तेवढ्यासाठी मी मसाला केला येतो. आणि माझा काळा मसाला असतो, तर त्यामुळे आता मी मिक्सरमध्ये अगर लावणार मसाला तर ते तुम्हाला काळा दिसणार. त्यामध्ये खोबरं एक ते भाजलं आहे मी. त्यामध्ये थोडं लसूण आणि अद्रक. त्याच्यानंतर आता मी त्याला मिक्सरमध्ये लावते. मिक्सरमध्ये झाले बघू शकता. काळा मसाला मी बनवला आहे, कारण मी जास्त तर माझ्या भाजीमध्ये काळा मसालाच यूज करते. आता भाजी फोडणी घालूया. त्यामध्ये 1 टेबलस्पून थोडंसं ऑइल टाकायचं. आधीच होतं त्याच्यामध्ये, अजून मी टाकलं थोडं. त्याच्यानंतर बघू शकता 1 कांदा आणि 1 टमाटर आणि 2 आलू बॉईल आहे आणि अर्धा पावशेर वाटाणे आहेत. आत्ता जे नवीन मार्केटला आले आहे ते. चला गॅस चालू करूया. त्यानंतर पातेलं ठेवते. आता त्याच्यामध्ये तेल गरम झालं की 1 चॉप केलेला कांदा टाकत आहे. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत त्याला फिरवायचं आणि कमी गॅसवरच होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आता टमाटर टाकूया. बघू शकता गोल्डन ब्राऊन झाले आहे कांदे. टमाटरला थोडं तेलामध्ये मॅश होऊ द्यायचं, जेणेकरून असे भाजीमध्ये लागत नाही, व्यवस्थित शिजतात. त्याच्यानंतर आपल्याला हवा तेवढा मसाला टाकू शकता. मला जेवढा लागते मी तेवढा घेतला आहे. आणि तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला थोडं पाहिजे जास्त पाहिजे. त्याच्यानंतर आता मी त्यात टाकणार मीठ, तिखट 3 चम्मच टाकत आहे मी. तुम्हाला जेवढं हवं आहे तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार टाकू शकता. मी 3 चम्मच टाकलं आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकला आहे. त्याला छान फिरवून घेते आता. ते फिरवल्यानंतर त्यात थोडंसं गरम मसाला 1 चम्मच टाकणार मी. त्याला छान तेलामध्ये शिजू द्यायचं आहे मसाला सगळं. त्यामध्ये शिजलं की मग मी 1 चम्मच टाकत आहे गरम मसाला. त्यानंतर हे सगळं छान फिरवलं की थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायचं. त्याच्यावर झाकण मारायची आहे. आता आपल्याला झाकण ठेवलं की मग थोडं वरतून पाणी घालून थोडं ते शिजू द्यायचं. तशाने भाजी खाली लागत, म्हणजे भाजी खालून जळत पण नाही आणि व्यवस्थित शिजतं पण आणि त्याचं तेल पण उडत नाही. झाले बघू शकता. आता त्याच्यामध्ये जे मी बॉईल केलेले 2 आलू आहेत ते टाकणार. गरम पाणी थोडं टाकलं, कारण भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी यूज कराल तर भाजीची टेस्ट देणार. अगर थंड पाणी टाकले तर भाजीची टेस्ट देत नाही. आता छान फिरवले. आता 2 बॉईल केलेले जे आलू आहेत ते मी हाताने मोडून ते टाकणार, कारण चाकूने कापले तर भाजीला ते ग्रेव्ही जशी पाहिजे तशी बनणार नाही. म्हणून हातानेच थोडंसं मोठे मोठे असते तसे थोडं तोडून टाकायचे. त्यानंतर वाटाणा टाकते मी आता. आणि जो प्लेटमध्ये गरम पाणी होता तोच सोडायचा आणि परत प्लेट ठेवून परत तुम्ही गरम पाणी करू शकता, या तर गंजामध्ये अलग गरम करून तुम्ही सोडू पण शकता, असं पण करू शकता. ते तुमची चॉईस आहे. मला जसं करायचं होतं मी तसं केलं आहे. आणि भाजीमध्ये ग्रेव्ही तुम्हाला जसं पाहिजे, घट्ट पातळ, तसं करू शकता. आता बघू शकता मी वाटाणे टाकले आहे. आता त्याला छान फिरवून घेते मसाल्यामध्ये. त्यानंतर झाकणवर जे गरम पाणी आहे ते यात टाकणार मी, कारण ते पाणी गरम आहे. परत पुन्हा मी त्याच्यावर झाकणार भाजी फिरवून, कारण वाटाणे जे आहेत ते थोडे शिजायला वेळ लागतो. आलू तर आपले बॉईल झालेच आहेत. आता त्याच्यावर टाकणार मी थोडं पाणी.
खाली भाजी जळणार नाही आणि व्यवस्थित शिजते. आता बघू शकता भाजी झाली आहे. आता त्याच्यात थोडंसं मी बटर टाकणार आणि भाजी छान फिरवून घेणार. त्यानंतर कोथिंबीर टाकून झाली आपली भाजी रेडी. बघू शकता छान झाली आहे आपली भाजी. आणि तुम्हाला अगर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच छान छान भाजीची रेसिपी बघायसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. झाले आपले ताट रेडी. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.